माहेरवास. जसा सासूरवास असतो ना, तसा काही जणींना माहेरवाससुद्धा असतो. फक्त त्याबद्दल काही जण बोलतात आणि काही जण आपलं नशीब, आपलं प्रायश्चित्त, आपलं प्राक्तन म्हणून शांत बसतात. सासरी कितीही त्रास झाला, कितीही थकायला झालं, तरी माहेरच्यांनी एकदा जरी मुलगी दिल्यानंतर विचारावं, की "तू बरी आहेस का? तुला त्रास नाही ना होत तुला खरंच कुठली त्रास नाही ना देत तुला कधीतरी आमची आठवणी येतच असेल, की आमच्याकडेही 4 दिवस ये की आरामाला." असं म्हणावं वाटतं. आई-वडिलांनंतर जो काळ येतो ना, त्याला माहेरवास म्हणतात. 100 पैकी 80 जणांना तरी हा त्रास असतोच. हा कधीही कोणाला सांगताही येत नाही आणि कधी कोणाला बोलताही येत नाही. 80% मुली, बायका मला नाही वाटत कोणाला सांगतही असतील, की मला माहेरवास आहे. शब्दच वेगळा आहे ना हा. पण जो फील करतो, जो सहन करत असतो, त्या स्त्रीला माहीर असतं, की नक्की तो त्रास काय? नक्की ते भोगतंय काय? नक्की त्या फील काय करतायत? अपेक्षा फक्त एवढीच असते, 4 दिवस कोणीतरी फक्त सुखाने बोलवावं, खायला-प्यायला द्यावं, कशी आहेस विचारावं, सुख-दुःखात तू तुझी काळजी घे, एवढंच बोलावं. बाकी जास्त काही नाही.